नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. LLB CET जो 3 वर्षाचा अभ्यासक्रम आहे याच्या CETची पहिली उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये प्रसिद्ध झालेली आहे. तर सदरची उत्तरपत्रिका पाहण्यासाठी सर्वप्रथम MST CETच्या पेजवरती यायचं आहे. येथे आल्यानंतर पाहू शकता की CET एक्झामिनेशन पोर्टल AY 2026-27 या टॅबवर क्लिक करायचं आहे. यानंतर तुमचा ID पासवर्ड टाकण्यासाठीचं पेज ओपन होईल. तुमचा ईमेल ID आणि जो रजिस्टर पासवर्ड आहे तो तुम्हाला टाकायचा आहे. तर साइन इन या टॅबवर क्लिक करायचं आहे. साइन इन या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुमची प्रोफाईल पाहायला मिळेल आणि या ठिकाणी स्क्रोल डाऊन करायचं आहे. तर या ठिकाणी ऑब्जेक्शन ट्रॅकर अशा प्रकारचा ऑप्शन आता उपलब्ध झालेला आहे. तर या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. येथे पाहू शकता की हायर एज्युकेशनमध्ये LLB 3 वर्षाचा जो अभ्यासक्रम आहे तर याची उत्तरपत्रिका उपलब्ध झालेली आहे. रेज अँड ऑब्जेक्शन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. संपूर्ण इन्स्ट्रक्शन आहेत ते वाचायचे आहेत, इंग्रजीमध्येच तुम्हाला आहेत. आणि त्याचबरोबर पाहू शकता की जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर इथे 1000 रुपये पर क्वेश्चनला द्यावं लागणार आहेत. तर यामध्ये लक्षात घ्या की तुमचा ऑब्जेक्शन जर खरा ठरला तर तुम्हाला ते पैसे रिफंड केले जातील आणि जर खरा ठरला नाही तर मात्र तुम्हाला पैसे मिळणार नाही आहेत. त्याच्यानंतर प्रोसीड या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमची उत्तरपत्रिका तुम्हाला पाहायला मिळणार आहे. प्रश्न आहे त्याचबरोबर ऑप्शन आहेत. करेक्ट ऑप्शन म्हणजेच लक्षात घ्या अचूक पर्याय आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स म्हणजेच तुम्ही दिलेला रिस्पॉन्स. तर अशा प्रकारे तुम्हाला उत्तरपत्रिका पाहून घ्यायची आहे. जर तुम्हाला याच्या संदर्भात ऑब्जेक्शन असेल तर रेज व्ह्यू ऑब्जेक्शन याच्या संदर्भात या टॅबवर क्लिक करून तुम्ही प्रति क्वेश्चन 1000 रुपये भरून तुम्हाला पुरावा देखील तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही लक्षात घ्या ऑब्जेक्शन टाईप आहे, त्याच्यानंतर क्वेश्चनचं रिझन द्यायचं आहे, त्यानंतर PDF फाईल, रेफरन्स आहेत, बुक रेफरन्स किंवा ऑथेंटिक ऑफिशियल वेबसाईट लिंक अशी संपूर्ण माहिती देऊन तुम्हाला सेव्ह करायचं आहे. त्याच्यानंतर 1000 रुपयाचं पेमेंट करावं लागेल आणि त्याचबरोबर अशा प्रकारे तुम्हाला सगळी आन्सर शीट तुम्हाला पाहता येणार आहे. तर फक्त लक्षात घ्या तुम्हाला ही जी उत्तरपत्रिका आहे ती इंग्रजीमध्ये पाहता येणार आहे, मराठी इतर लँग्वेजमध्ये पाहता येणार नाही आहे. अशा प्रकारे ही उत्तरपत्रिका पाहून घ्यायची आहे. याच्यानंतर लक्षात घ्या की 1 तारखेपासून 3 तारखेपर्यंत ही उत्तरपत्रिका पाहता येणार आहे आणि त्यानंतर निकालासंदर्भातला निर्णय होणार आहे. 3 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवता येतील आणि विद्यार्थ्यांच्या आक्षेप आणि हरकती विचारात घेऊन निकाल आहे तो प्रसिद्ध केला जातो. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. LLB CET संदर्भात अगदी कॉलेज ॲडमिशनपर्यंत खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.